राजधानी उद्धव ठाकरे एकत्र आले तर प्रकाश आंबेडकर आणि आम्हाला एकत्र यावं लागेल असं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं। सोलापूरमध्ये शिवसेना जिल्हा प्रमुखांनी कारवरती ऑपरेशन सिंदूरची प्रतिमा साकारत भारतीय सैन्याचं कौतुक केलेलं आहे। दरम्यान सैन्याचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी कारची सोलापूर शहरामध्ये जोरदार चर्चा आहे। अकोल्यात महायुतीच्या वतीने तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेला मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह नागरिकांनी रॅलीमध्ये सहभाग नोंदवला। बीडच्या वनवेवाडी गावातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झाले, त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो। दरम्यान तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत। नाशिक जिल्ह्याच्या येवला बाजार समितीच्या आवारात आमरण उपोषण करण्यात येत आहे। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी यासह विविध मागण्यांसाठी छावा क्रांतीवीर सेनेकडून हे उपोषण करण्यात आले। नांदेडमध्ये एका युवकाने कुत्र्याला अमानुषपणे फिरवून रस्त्यावरती आदळले, त्यामुळे प्राणीप्रेमींनी संताप व्यक्त केलेला आहे। या प्रकरणी पोलिसांकडून युवकाचा शोध घेतला जातो। अहिल्यानगरच्या चितळी गावामध्ये तृतीयपंथीयांनी शेळी पालनाचा व्यवसाय सुरू केला आहे। या प्रकल्पामुळे राज्यातील तृतीयपंथी समुदायाला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी रोजगाराची नवी वाट उपलब्ध झालेली आहे, अशी भावना तृतीयपंथी समाजसेवा संस्थेच्या सचिव दिशा पिंकी शेख यांनी व्यक्त केली। नाशिकच्या मालेगावमधील अजंग वडेल या भागामध्ये माजी सैनिकांनी उभारलेल्या 528 एकरवरील सेंद्रिय शेतीला सिने अभिनेता गोविंदाने भेट दिलेली। सध्याच्या काळामध्ये विषमुक्त आणि सेंद्रिय शेती ही काळाची गरज असल्याचं मत अभिनेता गोविंदाने व्यक्त केलं। यावेळेला उपस्थित शेतकऱ्यांनी जय जवान जय किसानचा नारा दिला। सिंधुदुर्गच्या सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे इन्सुली मार्गावरती गवारेड्यांची दहशत कायम आहे। गवारेड्यांनी रस्त्यावरील वाहतूक काही काळ रोखली होती। सोलापूरमधील टाकळी पंपगृहाचा वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे। महावितरणकडून तब्बल 12 तास वीज पुरवठा खंडित करण्यात आला, त्यामुळे आता शहराचा पाणी पुरवठा 1 दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे। सांगली एसटी आगार प्रशासनाविरोधात एसटी कर्मचारी संघटनेने आंदोलन सुरू केलेलं आहे। बेमुदत आंदोलन करत तातडीने महामंडळाच्या वतीने कारवाई करत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही दिला आहे। रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील MEPL कंपनीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनल्याचं शरद पवारांनी सत्य परिस्थिती पाहण्यासाठी दौरा केलेला आहे। यावेळेला एका शेतकऱ्याने शरद पवारांच्या भाषणादरम्यान त्यांच्या समोर स्वतःला मारले आणि समस्या सुटत नसल्यामुळे हा शेतकरी भावनाविवश झाल्याचं बघायला मिळालं। गोगलगाव इथल्या 2 चुलत भाऊ कुटुंबासोबत शेतात खत टाकण्यासाठी गेले होते। काम पूर्ण झाल्यानंतर दोघंही हातपाय धुण्यासाठी ओढ्यावर गेले, मात्र यावेळेला त्यांचा पाय घसरून बुडून त्यांचा मृत्यू झालेला आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे। नैसर्गिक बदलाचा सर्वात जास्त फटका हा शेतीला बसतो, त्यामुळे राज्यातील कृषी विद्यापीठांनी बदलत्या वातावरणात तग धरून राहणाऱ्या जाती विकसित करण्याची गरज असल्याचं मत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केलं आहे। मावळ तालुक्यात ऐन उन्हाळ्यामध्ये धुक्याची चादर पसरली आहे। सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील मनमोहक दृश्यांनी पर्यटकांना भुरळ घातलेली आहे, त्यामुळे मुंबई पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्यांनाही सुखद अनुभव मिळाला आहे। कर्नाटकातील एका भक्ताने तुळजाभवानी मातेच्या चरणी 2 ई-रिक्षा अर्पण केलेल्या आहेत। भक्तांना देवीचं दर्शन सुलभ व्हावं यासाठी या रिक्षा अर्पण करण्यात आल्या। दौंड बसस्थानकातील स्वच्छतागृहामध्ये मागील अनेक महिन्यांपासून ते बंद आहे, त्यामुळे महिला प्रवाशांची अतिशय गैरसोय होते। लांब पल्ल्यांच्या गाड्या बसस्थानकात थांबतात, मात्र स्वच्छतागृहाला टाळं असल्यामुळे प्रवाशांची नाराजी व्यक्त केली गेली। मे महिन्याच्या सुट्ट्यांच्या निमित्ताने अनेक चाकरमानी आणि पर्यटक रत्नागिरीमध्ये पर्यटनासाठी आलेले आहेत, मात्र ऐन हंगामात शहरातील CNGचा तुटवडा जाणवत असल्यामुळे वाहन चालकांसह पर्यटक हैराण झाले। चीनमधील शांघाय येथे झालेल्या जागतिक तिरंदाजी फेज 2 या स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या खेळाडूंचा साताऱ्यातील पोवई नाक्यावरती सन्मान करण्यात आलेला आहे। साताऱ्यातील मधुरा धामणकर, ओजस देवतळे आणि आदिती स्वामी यांचा सत्कार करण्यात आला आहे। वाशिम जिल्ह्यात हवामान बदलामुळे रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे। हवामानातील सातत्याने होणाऱ्या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावरती विपरीत परिणाम होताना दिसतो, त्यामुळे आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभाग करत आहे। पिंपरी चिंचवडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली। यावेळेला तरुणांनी मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक करत महाराजांना अनोखी मानवंदना दिली। राज्य महिला आयोगाच्या निर्देशानुसार आणि धर्मदाय आयुक्तांच्या सूचनेनुसार यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल पिंपरी चिंचवड इकडे अचानक
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पाहणी दौरा केलाय। सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि पारदर्शक व्हावी यासाठी अचानक पाहणी दौरे गरजेचे असल्याचं मत चाकणकरांनी व्यक्त केलंय। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरात धर्मवीर संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने शोभायात्रा काढण्यात आली। यावेळेला लाठीकाठी मर्दानी खेळासह अघोरी नृत्यही पाहायला मिळालं। तुळजाभवानी मंदिरात अशोभनीय वर्तन करणाऱ्या 12 पुजाऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे। मागील 6 महिन्यात या 12 पुजाऱ्यांविरोधात अनेक तक्रारी आलेल्या होत्या। तक्रारीनंतर मंदिर प्रशासनाने नोटीस बजावून खुलासा करण्याचे आदेश दिलेत, मात्र उत्तर न मिळाल्यामुळे त्यांच्यावरती कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे। नागपुरातील 11 किलोमीटर नाग नदीची अद्याप स्वच्छता झालेली नाहीये। नदी स्वच्छतेसाठी मुदत संपायला फक्त 16 दिवस उरलेत, मात्र स्वच्छता न केल्यामुळे नागपूरला यंदा सुद्धा पुराचा धोका कायम आहे। नागपुरातील मुलींचा जन्मदर घसरल्याची माहिती समोर येते। मुलं आणि मुलींची संख्या बघितल्यास मुलींच्या तुलनेमध्ये मुलांचा जन्माचं प्रमाण अधिक असल्याचं समोर आलंय। त्यामुळे राज्याच्या उपराजधानीमध्ये मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी शासन, महानगरपालिका आणि नागरिकांनी जनजागृती करण्याची आवश्यकता आहे। महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरती असलेल्या गोदावरी, प्राणहिता, अंतर्वाहिनी, सरस्वती या त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी सिंहस्थ कुंभ म्हणजेच पुष्कर पर्वाला सुरुवात झालेली आहे। आजपासून 26 मे पर्यंत त्रिवेणी संगमाचा पवित्र सणासाठी तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या हद्दीतील लाखो भाविकांची इथे गर्दी होत असते। अंबाबाई मंदिर परिसर पुनर्विकास आणि ज्योतिबा परिसर विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामांना लवकरच सुरुवात होणार आहे। याचा शासन आदेश मागच्या 8 दिवसांमध्ये निघणार आहे। त्यानुसार कामांचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून कामं गतीने नियोजनबद्ध असावेत असे आदेश पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिले। जळगाव शहरातील तुकारामवाडी आणि दशरथनगर परिसरामध्ये टोळक्यांकडून अनेक घरांवरती दगडफेक करण्यात आलेली आहे। तसंच धारदार शस्त्रांसह दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय। या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे। वाशिमच्या मनोरा परिसरात जोरदार मान्सूनपूर्व पाऊस दाखल झालेला, त्यामुळे मनोरा बाजार समितीत विक्रीस आणलेल्या शेतकऱ्यांचा शेतमाल भिजून गेलेला आहे, तर यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सुद्धा बसतोय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली। उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे। नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 7 दिवसांपासून सतत पाऊस पडतोय, तर वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे केळी पिकाचं मोठं नुकसान झालंय। नंदुरबार शिवारातील शनी मंडळ परिसरात टरबूज उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। परभणी जिल्ह्यातील काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्यात। उकाड्यामुळे हैराण असलेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळतोय। अमरावती शहरासह ग्रामीण भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्यात। 3 दिवसात विदर्भात ढगाळ वातावरण आणि पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला होता। गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे 230 घरांचं नुकसान झालं। यामध्ये एका व्यक्तीसह 2 जनावरं दगावली आहेत, तर 74 जनावरांच्या गोठ्यांचं नुकसान झालंय। यवतमाळ जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली। या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। रस्त्यांवरती पाणी साचलं, त्यामुळे वाहनधारकांना सुद्धा याचा त्रास सहन करावा लागलाय। वाशिम जिल्ह्यातील बेलोरा विठोली परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली। या पावसामुळे खरीप हंगामाच्या तयारीला आता गती मिळणार आहे। जमिनीमध्ये ओलावा तयार होण्यास सुरुवात झाल्यामुळे नांगरणी, कोळपणीच्या कामांना आता वेग येण्याची शक्यता आहे। राज्यातील अनेक जिल्ह्यात पुढील 5 दिवसांसाठी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। पुण्याला सुद्धा आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय। मुरबाडमध्ये सुद्धा अवकाळी पावसाने हजेरी लावलेली। अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय, तर दुसरीकडे शेतीचंही मोठं नुकसान झालंय। सोलापुरात अवकाळी पावसामुळे मोहोळ तालुक्यातील केळी बागांचं मोठं नुकसान झालंय। जिल्ह्याला अवकाळीचा मोठा फटका बसतोय। यावेळेला केळी बागा पूर्णपणे जमीनदोस्त झाल्यात, त्यामुळे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत। जळगावमध्ये पावसाची चाहूल लागताच जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा नव्या आशेने कामामध्ये व्यस्त झालेले आहेत। अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे शेतकऱ्यांनी सर्व लक्ष आता खरीप हंगामावरती केंद्रित केलंय। खरीप हंगामासाठी मशागतीच्या कामांना आता वेग आलाय। मालेगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील तब्बल 494 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। 139 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो। राज्यात धरणातील मर्यादित पाणीसाठ्यामुळे चिंतेत वाढ होऊ लागलेली आहे। राज्यातील सर्व प्रमुख धरणांमध्ये केवळ 28% पाणीसाठा शिल्लक राहिला, त्यामुळे जलसंकट अधिकच गडद होण्याची शक्यता आहे।
पनवेल महानगरपालिकेच्या देहरंग धरणातील पाण्याने आता तळ गाठलेला आहे. या धरणावरील पाण्यासाठी पनवेल शहरासह परिसराचा भार असतो. त्यामुळे या पावसाळ्यामध्ये चांगला पाऊस न झाल्यास परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावं लागण्याची भीती आहे. मोरबीतल्या मुख्य जलवाहिनीवरील आग्रोळी पुलाजवळ रेल्वे रुळालगत आणि चिखले गावाजवळील पुलाखाली जलवाहिनी वारंवार गळती होत असते. या ठिकाणी जलवाहिनीची दुरुस्तीचं काम नवी मुंबई पालिकेनं हाती घेतलेलं आहे. त्याकरता आज 24 तासांकरता नवी मुंबई पालिका क्षेत्रातील पाणी पुरवठा बंद असणार आहे. बुलढाण्यात आमदार सिद्धार्थ खरात यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. तलवार नाचवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नांदेडमधील एका नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी नदीत उडी घेत आत्महत्या केलेली आहे. महाविद्यालयातील 2 शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचं नातेवाईक आणि विद्यार्थ्यांनी आरोप केला. धाराशिवच्या मारुती इटाळकर हत्या प्रकरणात 2 जणांना अटक करण्यात आलेली आहे, तर 5 जणांवरती गुन्हा दाखल केला आहे. मनमाड चांदवड महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअपने दुचाकीला जोरदार धडक दिली आहे. या अपघातात पिता पुत्रांचा जागीच मृत्यू झाला.